आणि म्हणून आमची अपेक्षा हीच आहे की तुमचं सुद्धा कुटुंब पुढे गेलं पाहिजे, तुमचं सुद्धा काम उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काही आधार लागला तर तुम्हाला आधार दिला पाहिजे. आणि म्हणूनच 2.5 वर्षापूर्वी श्री एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा पवार, माननीय देवेंद्रजी फडणवीस या तिघांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं हे महायुतीचं सरकार आज शेतकऱ्यापासून, कष्टकऱ्यापासून, सामान्य माणसापासून तुम्हाला मदत करायचं काम त्या ठिकाणी करते. आज तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत काही सरकारने मदत केली, आनंद तुम्हाला सगळ्यांना झाला. माझ्या दृष्टीने त्याच वेळेला आनंद होईल की सरकारने सुरू केलेली जी दुसरी योजना आहे की या राज्यातल्या सगळ्या मुलींना ग्रॅज्युएशन पर्यंत 1 रुपया सुद्धा न घेता शिकवायचं. आणि आपल्या मुली ज्यावेळेला शिकतील त्यावेळेला एक नाही तर 2 प्रपंचाचा त्या ठिकाणी विकास होऊ शकतो. एक सासरचा पण होऊ शकतो आणि माहेरचा पण होऊ शकतो. आणि म्हणून या नारी शक्तीला महत्व आहे. आज देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, आदिवासी महिला आहेत. काही लोक खोट्या नाट्या अफवा पसरवतात की आता तुमचं आरक्षण जाणार आहे. अरे, देशाची राष्ट्रपती महिला असून आदिवासी असल्यानंतर चंद्र सूर्य असेपर्यंत या देशाच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही. ही बाब तुम्ही लक्षामध्ये घ्या. शेवटी आरक्षणाचा फायदा काय? एक तर सरकारी योजना, मग त्या वैयक्तिक लाभाच्या योजना असू देत, नाहीतर सार्वजनिक विकासाच्या योजना असू देत, त्याच्यामध्ये मदत करण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलं. आज आपल्याला आपल्या भागामध्ये विकास करायचा. आमचे आप्पा बसलेले तिथे. आप्पांना काय भाषण करता येत नाही. आप्पांना भाषण करता येत नाही, पण बसून आप्पा जे बोलतात ना ते 2-2 तास उठता येत नाही. अशा प्रकारचं हे ग्रामीण शहाणपण याला म्हणतात. रुरल विजडम इंग्लिश मध्ये म्हणतात. आणि हे जे ग्रामीण शहाणपण आहे, हे शहाणपण किंवा हे विजडम हे आपल्यापर्यंत, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं. मला आनंद एका गोष्टीचा आहे की मी ज्या वेळेला राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेला मुलींच्यावर आणि महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात शिक्षा करण्यासाठी एक नवीन प्रकारचा कायदा, काय नाव त्याचं, शक्ती विधेयक,
हा पूर्वी कायदा होता, पण कोणी काही चूक केली तर त्याला शिक्षा होत नव्हती. आणि गृहमंत्री म्हणून ज्या वेळेला शक्ती कायदा झाला त्याच्यावर सही, शेवटची सही ही दिलीप वळसे पाटलांची झालेली आहे. आणि अतिशय कडक असा कायदा, कोणाची हिंमत होणार नाही अशा प्रकारचा कायदा आज आपण आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंजूर केला. आणि त्याच्यामधून तो माननीय राष्ट्रपतींच्याकडं सहीला पाठवलेला, अजून राष्ट्रपतींच्याकडून त्याच्यावर सही होऊन तो कायदा आला नाही. पण येईल, आज ना उद्या येईल. काहीतरी अडचणी असतील आणि या सगळ्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचंय. वेळ कमी आहे, आपल्या सभेची वेळ कमी आहे आणि म्हणून अधिक बोलण्यापेक्षा मी तुम्हाला फक्त एकच प्रार्थना करतो की तुमचं सगळ्यांचं बहुमूल्य मत हे मला आपण द्यावं आणि मला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाण्याची संधी द्यावी. आता मी 18 तारखेला आपली मंचरला समारोपाची सभा होणार आहे. आमदार अमोल मिटकरी आणि बाकीचे काही मान्यवर त्या सभेला मार्गदर्शन करायला येणार आहेत. आणि त्या सभेला सुद्धा आजच्या सारखाच प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी द्यावा अशा प्रकारची विनंती मी करतो.